साडीच्या मेगा साडी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी सायंकाळी पार पडला। या महोत्सवात आकर्षक साड्या आणि बक्षिसांची लयलूट करण्याचं आवाहन यावेळी धूत परिवाराच्या वतीने करण्यात आलं। महाराष्ट्राचं वस्त्रवैभव म्हणून सर्वांना सुपरिचित असलेल्या सोलापुरातील धूत सारीच्या मेगा साडी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी सायंकाळी अनेक दिग्गज महिला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। अनेकविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती होती। या सोहळ्यास इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालिका सायली जोशी, माजी महापौर श्री कांचना यन्नम, सामाजिक कार्यकर्त्या अनिता चव्हाण, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे, भाजपा महिला मोर्चाच्या सचिवा रंजिता चाकोते यांच्यासह प्रीती शहा, पारुल पटेल, सुरेखा मेंगजी, अनिता माळगे, सोनल पांचाल तसंच प्रसिद्ध आरजे श्रद्धा, आरजे पल्लवी, आरजे आकांक्षा आदी उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि त्यानंतर पूजन तसंच दीप प्रज्वलनानं या उद्घाटन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। धूत सारीचा हा साडी महोत्सव म्हणजे सोलापूरच्या साड्यांचं वैभव पाहण्याचाच महोत्सव, अशा शब्दात माजी महापौर श्री कांचना यन्नम यांनी आपल्या भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। साड्यांची अनेकविध व्हरायटी जाणून घ्यायची असेल आणि थक्क करणारी व्हरायटी पाहायची असेल तर सोलापूरकरांनी या साडी महोत्सवास जरूर भेट देण्याचं आवाहन सायली जोशी यांनी केलं। धूत परिवाराच्या वतीनं यावेळी उपस्थित मान्यवरांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। या उद्घाटन सोहळ्याच्या अखेरीस पुरुषोत्तम धूत, नंदकिशोर धूत यांच्यासह धूत परिवारातील सदस्यांनी या महोत्सवाचा सोलापूरकरांनी लाभ घेत तसंच सोबत असलेली असंख्य बक्षिसंही जिंकत मनमुराद आनंद लुटण्याचं आवाहन केलं आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। धूत साडी मेगा महोत्सवाचा उद्घाटन या ठिकाणी झालेला आहे। या साडी म्हणजे महिलांचा आवडता साडी। आमच्या आंध्र तेलुगू भाषिक महिलांनी साडीचं खूप आवड असते आमच्या लोकांना आणि ज्या पूर्व भागामध्ये या ऋतूला आषाढ सेल म्हणून या ठिकाणी सेल करतात, तसेच या भागामध्ये एक साडी महोत्सव म्हणून एक नवीन एक रूप देऊन या ठिकाणी ऑफर या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि सर्व विविध प्रकाराचे साड्या या ठिकाणी आहेत आणि सर्व महिलांनी आवर्जून या धूत साडींना भेट देऊन या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्यावे आणि धूत साडींना शुभेच्छा देते मानायचे। कारण कुठल्याही स्त्रीला ना खूप असं वाटतं की आपण जिथे जातो आणि विशेष करून जेव्हा माहेरी जातो तेव्हा आपलं जसं स्वागत व्हावं असं वाटतं ना, तसं स्वागत तुम्ही आमचं इथे केलं तर माहेरपणाचा जो फील इथे दिला त्या भावनांच्यासाठी मला मनापासून आभार मानायचे। म्हणजे आल्यानंतर अगदी फुलं उधळून स्वागत करणं असेल आणि बघा की साडी हे कापड कधीच नाहीये आणि त्यातल्याच आपण भारतामध्ये जर बघितलं तर तुम्ही बघा की जेव्हा एखादा माणूस जन्माला येतो ना तेव्हापासून ते मरेपर्यंत साडीचं महत्त्व हे असतं की जन्माला आल्यानंतर कितीही भारी आपण रजई वगैरे जरी घेतली तरी सुद्धा आईच्या किंवा आजीच्या जुन्या सुती साड्यांमध्येच बाळाला गुंडाळलं जातं। सर्वजण आलो, अजून आमच्या व्यापाराला आशीर्वाद देऊ लागलो, खूप आनंद आहे आम्हाला। अजून अनिताताईचा आम्हाला सदैव आशीर्वाद आहे, त्यांच्या आयडियानेच आम्ही हे सगळं साजरा करतो दरवर्षी महोत्सव। अजून एकदा खूप खूप धन्यवाद। सर्व धूत परिवाराच्या सगळ्या गोड स्नुषा, बडी भाभी, सगळे भैया लोक आम्हाला इथे बोलून हा मान दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले खूप खूप आभार मानते।